उद्या दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी नागरिकांच्या खास आग्रहास्तव हॉटेल दरबार येथे हकीम मौलाना शमशीर आलम यांची एक दिवसीय नाडी परीक्षण कॅम्प होणार आहे। हकीम मौलाना शमशीर आलम हे रुग्णांची नाडी परीक्षण करून हमखास आजार ओळखून आयुर्वेदिक औषधी देणार आहे। रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा। स्थळ हॉटेल दरबार, आर्णी बायपास रोड, दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। 9 वर्षाची आरंभी ग्रामस्थांना मिळाली आगळी वेगळी भेट। अख्ख्या आरंभी गावचे नळ बिल सुभाष चव्हाण यांनी भरले। आज दिनांक 1 जानेवारी 2026 9 वर्षाच्या पहिल्या दिवशी दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील साईबाबा मंदिराचे शिल्पकार सुभाष रामचंद्र चव्हाण यांनी अख्ख्या आरंभी गावचे पाणी पुरवठाचे नळ बिल भरून गावकऱ्यांना आगळी वेगळी भेट दिली। गेल्या 25 दिवसापासून आरंभी गावचा पाणी पुरवठा नागरिकांनी नळ बिल न भरल्याने ग्रामपंचायतने बंद केला। ही बाब सुभाष रामचंद्र चव्हाण यांना समजताच त्यांनी संपूर्ण गावातील नागरिकांनी घेतलेल्या नळ कनेक्शनचे बिल भरले। तसेच आज 9 वर्षाचा पहिला दिवस व गुरुवार असल्याने सुभाष चव्हाण यांनी श्री साईबाबा मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन करून महाप्रसादाचे वाटप केले। त्याचप्रमाणे सुभाष चव्हाण यांनी आरंभी साखरा सर्कल मधील प्रत्येक मंदिराला घंटा भेट दिली। आपण नवीन साल 12 महिन्यामध्ये नवीन साल आलेला आहे। याले नवीन म्हणजे 90 वर्ष झालेलं आहे। 90 वर्षामधून तो साईबाबाचा दिवस, गुरुवारचा दिवस नवीन साल आलेला आहे। त्याच्यानंतर एकादशी, द्वादशी आलेली आहे। त्याच्यानंतर आपण सगळं कालामाला असा चालू केलेला आहे। व्यवस्थित काला झालेला आहे। त्याच्यानंतर आपण पूर्ण गावचा आपण बिल भरलेला आहे। पूर्ण गावचा बिल भरलेला आहे। सगळं येऊन ग्रामपंचायतचा बिल भरलेला आहे। आपण पाणी खात्याचा पाणीचा आपण बिल भरलेला आहे। त्याच्यामुळे आपण सगळं गावावरती पाणी बंद होता। 25 दिवस बंद होता। नवीन वर्षासाठी आपण सत्ता माझी आली, तुम्ही 5 वर्ष टोटल बिल भरणार, पाणीचं बिल भरणार। पाणीची कुठे नवीन वर्षानिमित्त आज आरंभी गावामध्ये श्रीमान सुभाषरावजी चव्हाण साईबाबा संस्थानचे शिल्पकार यांच्या वतीने भव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम आज आरंभी गावामध्ये झालेला आहे। आणि त्यातमध्ये गावासाठी एक खुशखबर अशी आहे की जो नळबिल आहे ते सरसकट त्यांनी भरलेला आहे, ते भरणा झाली आहे। हे आरंभी गावासाठी खुशीची गोष्ट आहे। म्हणून त्यांचे समस्त आरंभी ग्रामवासियांकडनं त्यांचे सहर्ष स्वागत व त्यांचे अभिनंदन। त्याचपूर्वी काही दिवसापूर्वी त्यांनी साखरा आरंभी या सर्कलमध्ये गावोगावी जाऊन फिरून तिथं प्रत्येक मंदिराला एक घंटा दिलेला आहे, सर्वच मंदिराला। असे त्यांचे उपक्रम सर्कलमध्ये सुद्धा चालू आहे। त्याकरता सर्कल तर्फे मी त्यांचा अभिनंदन पण करतो व त्यांना शुभेच्छा देतो। असे पुरुष जर आपल्या गावामध्ये या आपल्या सर्कलमध्ये भेटले तर खरोखर गावाचे विकास होणार हे खात्रीने मी सांगू शकतो। म्हणून त्यांना पुढील वाटचालीसाठी साईनाथ महाराजांनी आशीर्वाद द्यावं एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द बंद करतो।
आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.